नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या डेटाच्या अनालिसिस व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं की डेटा जो आहे निगेटिव्ह टू साईडवेज आहे. एक्सपायरीचा दिवस आहे. व्हॉलॅटिलिटी त्या ठिकाणी असू शकते. त्याप्रमाणे व्हॉलॅटिलिटी पण बघायला मिळाली आणि निगेटिव्ह टू साईडवेज जो आपला व्ह्यू होता त्याप्रमाणे मार्केट एक निगेटिव्ह टू साईडवेज ॲटली 80-86 पॉईंट त्या ठिकाणी निगेटिव्ह क्लोज व्हायला त्या ठिकाणी मदत झाली. त्याला काय रिझन होतं मित्रांनो? असंच का आपण त्या ठिकाणी प्रिडिक्शन दिलं होतं आणि असंच का घडलं की जे मार्केट साईडवेजच होतं? एवढी निगेटिव्ह न्यूज होती. मार्केट ऍटलिस्ट 500 पॉईंट पडायला पाहिजे होतं. ट्रम्पचा टेरिफ त्या ठिकाणी होता. डेटा एवढा निगेटिव्ह आहे, सगळं काही निगेटिव्ह आहे. न्यूज चॅनल वाले ओरडून सांगतायत निगेटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह. पण मार्केट साईडवेज का झालं? ठीक आहे, एकदम 500 पॉईंट का नाही पडलं? तर मित्रांनो, त्या पाठी डेटाचे काही लॉजिक्स आहेत. मी त्या कालच्या व्हिडिओमध्ये सांगितले. तुम्ही तो कालचा व्हिडिओ नसेल बघितला तर तो बघू शकता. तर उद्यासाठीचा जो डेटा आहे ना, तो कसा आहे ते बघणं फार इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. तर तुम्ही बघू शकत असाल, ऍक्च्युली ज्यावेळी 30 लाखाच्या पोझिशन्स होत्या त्यावेळी 5 लाखाचे पॉझिटिव्ह होते. ठीक आहे. आणि आता 12 लाखाच्या ज्यावेळी पोझिशन्स आहेत रिटेलरच्या, त्यावेळी 4.5 लाख पोझिशन्स तो पॉझिटिव्ह घेऊन चाललाय. पर्सेंटेज कॅल्क्युलेशन जर केलं ना मित्रांनो, तर हे खूप हेवी लॉंग आहेत. तसंच जर एफ आयचा विचार केला ना, तर तुम्हाला हा खालचा आकडा बघून असं वाटत असेल की कालपेक्षा थोडेसे निगेटिव्ह कमी झालेत. पण मित्रांनो, रियालिटी तशी नाहीये. यांनी हाफ ऑफ पर्सेंट सगळ्या 50-50-60% पोझिशन्स कापलेल्या आहेत. तरी पण हे 3,58,000 निगेटिव्ह आहेत. म्हणजे फार मोठं भयानक निगेटिव्ह त्या ठिकाणी आपल्याला चित्र दिसतंय. तर एक मोठा डाऊनफॉल लॉंग टर्म मध्ये पॉसिबल आहे. मे बी उद्याच्या दिवस तो कन्सोलिडेट करेन किंवा एक ब्लॅक फ्रायडे पण असू शकतो, डोंट नो. डेटा ओव्हरऑल निगेटिव्ह आहे, सेंटिमेंट निगेटिव्ह आहे. तर आपल्याला लॉंगचे जे ट्रेड आहेत ते टाळायचे आहेत मित्रांनो. तर चार्टवर कसं झालं ते आपण त्या ठिकाणी बघतोय. तर हे बघू शकत असाल तुम्ही, हा निफ्टीचा चार्ट आहे 1 मिनिटचा. साधारण दुपारच्या वेळानंतर ही सेलिंग आपल्याला बघायला मिळाली. ठीक आहे, दुपारच्या वेळानंतर ही सेलिंग आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळाली. तर या ठिकाणी मार्केट जे आहे ते निगेटिव्ह ओपन झाल्यानंतरून काही वेळ थोडं खालच्या लेवलला सस्टेन झालं आणि एक साईडवेज ला त्या ठिकाणी गेलं. ठीक आहे, त्याच्यानंतरून एक पॉझिटिव्ह मुवमेंट त्या ठिकाणी बघायला मिळाली आणि नेट टू नेट ते एकदम पॉझिटिव्ह झालं आणि तिथून पुन्हा तेवढंच पॉईंट ते खाली आलं आणि निगेटिव्ह क्लोज झालं मित्रांनो. तर अशा प्रकारचा जो डेटाचा व्ह्यू होता तो परफेक्टली वर्क झाला. आय होप त्यात डेटातून तुम्हाला काहीतरी फायदा झाला असेल एक्सपायरी ट्रेडिंगसाठी. तर एक शेअर मी ग्रुपवर शेअर केला होता की त्याच्यामध्ये असा काही एक पॅटर्न आहे की त्या ठिकाणाहून आपल्याला एक निगेटिव्ह साईड बघायला मिळू शकते. तर मी साधारण 9:25 मिनिटाने तुम्हाला हा शेअर दिला होता आणि तुम्हाला सांगितलं होतं की हे ऑब्झर्व करा, ट्रेड नका करू. तर एक पॅटर्न फाइंड आउट केला मित्रांनो की इथून जर इथपर्यंत आला ना तरी आपलं दिवसाचं इक्विटी मध्ये लिव्हरेज घेऊन साधारण एक 7 ते 10% ऍटलिस्ट 5% गणित आहे ना 100% होतं. तर तुम्ही मला म्हणाल, विकास, मार्केटमध्ये एवढा मोठा चार्ट तयार होतोय आणि तू फक्त इथून एवढी मुवमेंट कॅप्चर करायचं म्हणतोय. तर हो मित्रांनो, हे पॉसिबल आहे आणि हे गॅरंटीड. हे ऑलमोस्ट 90% 95% प्रोबॅबिलिटीने सांगतो की असा पॅटर्न डेव्हलप होऊन असं होणं पॉसिबल आहे. तर आय होप तुम्हाला काही लर्निंग मिळत असेल. असंच काही लर्निंग मिळत असेल, तुम्हाला माझं डेटाचं अनालिसिस आवडत असेल तर तुम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकता, शेअर करू शकता लोकांना आणि त्याचा फायदा नक्कीच त्या ठिकाणी त्यांना मिळवून देऊ शकता. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघतोय की डेटा निगेटिव्ह आहे आणि डायरेक्शन ओव्हरऑल लॉंग टर्म साठीची निगेटिव्ह आहे. तर थँक्यू मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये.